आमच्यासाठी 1 पाऊल टाका, आमचे 100 पाऊल तुमच्यासाठी राहतील. आता जो तुम्ही प्रोमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणार ते सोपा आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाते ट्रेंडिंग टॉपिकवरती. हाच व्हिडिओ आहे पण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता. आणि आपण हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी जे पण यूज केले मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तेथून जाऊन तुम्ही यूज करू शकता. हेच मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा देत असतो. तेथून जाऊन सुद्धा तुम्ही यूज करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल. तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट इथे ओपन करायचं आहे. कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि आपण जो बीट मावडी दिला आहे तर तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मावडी इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करायचं. थोडे इथे स्क्रोल करायचं आहे. येथे तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन मिळून जाईल. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो बीट मावडी आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथून जेथून आपले बीट चेंज होतील तेथून हा जो व्हिडिओ आहे तिथून स्प्लिट करायचा आहे. तिथे तुम्ही बघू शकाल की थोडं पुढं आल्यानंतर इथून आपले बीट चेंज होतात. तर सिम्पली इथून बीट चेंज होते त्याच व्हिडिओवरती क्लिक करूया, स्प्लिट करूया. इथे आपले बीट चेंज होते अशा प्रकारे, तर इथून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करत न्यायचा आहे. कट केल्यानंतर हे जे वेगवेगळे भाग होतील त्यावरती क्लिक करायचं. थोडं इथे स्क्रोल करायचं आहे. रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथून तुमचा जो फोटो असेल इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर आपण हा फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया. त्याच्यानंतर 2 बोटाने सेट करूया. इथं हा फोटो परफेक्ट सेट झाल्यानंतर सिम्पली दुसऱ्या पण बीटला येते आपल्याला ना फोटो ॲड करायचा आहे. हे सर्व झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, जो पहिला फोटो तिथे यायचा त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. थोडे इथे स्क्रोल करायचं, ॲडजस्ट ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. सॅच्युरेशनवरती क्लिक करून सॅच्युरेशन मायनस करायचं आहे. फिल्टरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. रेट्रोच्या ऑप्शनमध्ये यायचं येथे तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल AGFA 400. हा जो वेगळा इथून सिलेक्ट करायचा, याची लेंथ संपूर्ण यायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. हाच इफेक्ट तुम्हाला काय करायचं, त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला द्यायचा, पुन्हा त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला देत शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून द्यायचा आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. पहिले इथे एक की द्यायची, त्याच्यानंतर 3 सेकंदाची तिथे एक की द्यायची. अशा प्रकारे त्या फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे ते आपण की देऊया. त्याच्यानंतर ह्याच फोटोच्या शेवटला एक की द्यायची. त्याच्यानंतर पहिल्यांदा द्यायची ना हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करूया. हा जो फोटो आहे तो आपला आहे ना लेफ्ट साईडला न्यायचा अशा प्रकारे. त्याच्यानंतर मधल्या की बशी यायचं हाच फोटो आपल्या राईट साईडला न्यायचा अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथून आपल्या फोटोला इथून इफेक्ट लागून जाईल. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा द्यायचे. आल्यानंतर इथून बॅक करायचं. ओरलेच ऑप्शन त्यावरती क्लिक करायचे. आता मी तुम्हाला जे मटेरियलमध्ये डायलॉग दिले ते तुम्हाला इथे प्ले करून बघायचे कुठून चालू होते आणि कोणते डायलॉग कुठे आहेत ते तुम्हाला इथे सिम्पली ॲड करायचे. मी तुम्हाला 1-2 डायलॉग ॲड करून दाखवतो त्यानुसार. ओके, इथून आपला डायलॉग चालू होते तर इथून ॲड ओरलेवरती क्लिक करायचे. आणि जो आपला पेन असेल इथून ॲड करायचं. हेच पेन जे पुन्हा ॲड केल्यानंतर परफेक्ट बसून जाईल. त्याच्यानंतर ह्याच्या पेनची लेंथ बघायची कुठपर्यंत इथपर्यंत येते. तर इथून अशा कमी करूया. त्याच्यानंतर येते ना ॲनिमेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. यामध्ये तुम्हाला आहे ना हा जो इफेक्ट आहे तुम्ही जायचं सिम्पली कुठे गेला अनफोल्डचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता हेच पेन जे आपल्याला डुप्लिकेट करायचं इथून आणि जे आपलं दुसरं पेन जे असेल इथून ॲड करायचं रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन. तर अशा प्रकारे तुम्हाला जे पण पेन जे असतील ते तुम्हाला इथून ॲड करत जायचे शेवटच्या बीट मार्कपर्यंत. म्हणजे पहिल्यांदा ते पहिला जो हा फोटो आहे त्याला आपले जे डायलॉग असतील ते असतील. त्याच्यानंतर पुढे एक पेन जे असेल इमोजी पेन जे ते तुम्हाला इथून ॲड करायचं आहे. तर मी इथून सर्व ॲड करून घेतो, तुम्ही पण लगेच करून घ्या ॲड. येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो पेन जे इथून ॲड करून घेतले. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, जो आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं. मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला पुल आउटचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना अप्लाय टू ऑल्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला हा जो दुसरा फोटो आहे ना तिथे यायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं. येथे तुम्हाला इनमध्ये थांबायचं आहे. यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल इफेक्ट मिळून जातो इथून सिलेक्ट करायचं. त्याच्या पुढच्या फोटोला सेव्हिंग बॉटमचा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सेव्हिंग राईटचा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या कांबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लांडमा 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लांडमा 2चा इफेक्ट इथून सिलेक्ट करून सिम्पली इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा द्यायचे. आल्यानंतर इथून बॅक करायचे. ओरले आपले इफेक्ट्स ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथं तुम्हाला ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचे. यामध्ये तुम्हाला क्रोमॅटिक नावाचा इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचे. ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड येते संपूर्ण यायचं आणि इंटेन्सिटी आपल्या 50 ठेवायची येते आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्यांदा थांबायचे. इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला डायमंड झूमचा इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड येते तुम्हाला आहे ना 30 ठेवायचे आणि साईज संपूर्ण यायची सिम्पली अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं.
त्याच्यानंतर पुन्हा पहिल्या जुटच थांबायचं. पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून येथून तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट व्हायब्रेशन फ्लॅशचा मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करायचा आणि ह्याचा इफेक्ट चिल्लेंत असेल जो आपला पहिला पुढे तेवढा ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि येथून तुम्हाला स्पीड आहे ते टेस्ट ठेवायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो आपला 8 सेकंदाचे तिथले जे 2 फोटो आहे ना तिथे यायचे जिथून आपण स्प्लिट केला तिथे. त्याच्यानंतर आपल्याला सिम्पली व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर येथून तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला 3 स्क्रीनचा इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करायचा आणि ह्याच्या इफेक्ट चिल्लेंत असेल 8 सेकंदाचे तिथले जे 2 फोटो आहेत त्यांना ठेवायचे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 10 सेकंदाचे तिथला फोटो आहे त्याच्या मध्यभागी यायचे अशा प्रकारे. त्याच्यानंतर बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मोडच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला पहिल्याच एक स्ट्रोकचा मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्या इफेक्ट चिल्लेंत असेल जेवढा आपला हा शेवटून 2 नंबरचा फोटो आहे त्याच्या मध्यभागी ठेवायची. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा फोटो आहे तिथे यायचा त्याच्या थोडं पुढं अशा प्रकारे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्या मूडच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला 2 नंबरला क्रॅकलिंग हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून याची जी लेंथ आहे जेवढा आपला हा शेवटचा फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे त्याचा आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे ते एक्सपोर्ट होऊन जाईल.